मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे मिरजेत काढली जात असल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईतील दक्षता पथकाने मिरज रेल्वे स्थानकात तात्काळ आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे 50,000 रुपयांच्या तात्काळ आरक्षित तिकिटांचा साठा आढळला. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी आहे. या संधीचा फायदा घेत मिरज जंक्शन येथे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने या गाड्यांची आरक्षण तिकिटे गेल्या काही महिन्यांपासून मिरजेतून काढण्यात येत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्षता पथकाला निदर्शनास आलं. पथकाने शुक्रवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकात छापा टाकून आरक्षित तिकीट काउंटरवर आरक्षित तिकीट काढत असलेल्या एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतलं. चौकशी तो बऱ्याच दिवसांपासून अवैध मार्गाने आरक्षित तिकिटे काढून त्यांची विक्री करत असल्याचं उघड झालंय. दक्षता पथकाने आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यास सुमारे 50,000 रुपयांची आरक्षित तिकिटे आढळून आली. संबंधित एजंटाने काही दिवसातच सुमारे लाख रुपयांच्या तिकिटांची विक्री केल्याचं दिसून येत आहे. संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या विरोधात मिरज रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा नोंदवून त्याची सुटका करण्यात आली आणि या प्रकरणात मुंबई आणि मिरजेतील आणखीन कोणाचा सहभाग आहे का याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.